आज आपण मन ह्या विषयावर पाहूया. आपले मन कसे आहे. आपण नेहमी मनाला वाईट वाईट बोलत असतो, म्हणून आपण आज मनाविषयी पाहूया. मन ही गंगा, मन ही काशी. मन शत्रु भी है और मन मित्र भी है. मन भयंकर है तो मन ही शंकर है. मन मरकड़ है तो मन हनुमान भी है. मन दैत्य है तो मन देवता भी है. मन रावण है तो मन राम भी है. मन संसार है तो मन परमार्थ भी है. मन चंचल है तो मन स्थिर भी है. मन बंधन है तो मन मोक्ष भी मन ही है. मन चंगा तो कटुती में गंगा असे म्हटले जाते. आपले मन चांगलं की सर्व चांगलं वाटत असतं. मन दुःखी तर मनाला सर्व जगच दुःखी वाटत असतं. आपले मन प्रसन्न राहिले की आपल्याला सर्वत्र प्रसन्नता दिसते. म्हणून आपले जे मन आहे, मन प्रसन्न आहे तर सर्वच जग सुखी आहे. संत तुकाराम महाराज एका ठिकाणी छान मनाचे वर्णन करतात. आधी मन घेई हाती, तोची गणराज गणपती. ज्याच्या हातात मन आले ना तो खरा राजा. जो मनावर विजय पावतो तो खरा राजा. पण या मनावर विजय सर्वच पावतात का? असे थोडेच आहेत जे संत आहेत, साधू संत, ते मनावर विजय पावतात. म्हणून बघा ना, आपण काय करतो, मन आपल्यावर स्वार होतं आणि त्या दबावात नांदतो. मन जे सांगतं ना ते आपण करतो. मग हे मन कसं हाताळायचं हे आपल्याला जमलं पाहिजे. जसं काय घोडा आपल्यावर स्वार झाला तर चालेल का? का आपण त्या घोड्यावर स्वार व्हायचं? तसंच हे मनाचं पण आहे देवांनो. म्हणून तुकाराम महाराज सांगतात, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. मोक्ष अथवा भवबंधन सुख समाधान. इच्छा ते मने प्रतिमा स्थापिली, मने मना पूजा केली. मने इच्छा पुरविली, मन मावली सकळांची. मनच गुरु आणि शिष्य करी आपुलीचे दास्य. प्रसन्न आप आपणास गती अथवा अधोगती. साधक वाचक पंडित श्रोते वक्ते एका मात. नाही नाही आन दैवत तुका म्हणे दुसरे. आता इथे तुकाराम महाराज काय म्हणतात? मन प्रसन्न ठेवा. मन प्रसन्न असलं की सर्व सिद्धी तुमच्या घरी पाणी भरतील. मन काय करतं? मनच कल्पना करतं. आपण मनानेच आपल्या मनात देवाची प्रतिमा स्थापन करतो. मनानेच मनाची पूजा करतो. मनाच्या ठिकाणीच मागणी करतो. मनच आपली इच्छा पुरविते. मनालाच माऊली म्हटले. मनच गुरु आणि शिष्यही आहे. करी आपुलीचे दास्य म्हणजे मन स्वतःला प्रसन्न करत असते. मग ती गती असो वा अधोगती आपणच आपली करत असतो. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की साधक वाचक पंडित श्रोते वक्ते एका मात. नाही नाही आन दैवत तुका म्हणे दुसरे. म्हणजे देव दुसरा नाही, मनच देव आहे असं तुकाराम महाराज म्हणतात. तुमचे मनच देव आहे. आण घेऊन सांगतो मी हे तुम्हाला, म्हणजे शपथ घेऊन सांगतो, तुमचे मनच देव आणि माऊली आहे. तुमचं मन देव किंवा दैत्य आहे, म्हणून दुसरा देव नाही. म्हणून तुकाराम महाराज सर्वांना कळकळून आवर्जून सांगत आहे, आपली मागणी आपल्या मनातच उठते आणि अंतर्मन आपल्याला देत असते. आता आपले बाह्य मन बाहेरच्या दुनियेत वावरत आहे
आणि आपले अंतरंग ते जसे जसे मन काय काय करते तसे तसे आपले अंतरंग देत असते. मग तुम्ही ते सुखाचे दुःखाचे काही विचार करा. मन जिकडे गेलं की तिकडचं घेऊन येते. म्हणून आपण नेहमी म्हणतो मनाला चांगली सवय लावा, चांगल्या संगतीत ठेवा. का असं म्हणतो आपण? कारण की मन जिथे गेलं का ते वाईट वाईट घेऊन आपण आपल्या अंतरंगात टाकतो. आपलं अंतरंग काय कचरा पेटी आहे? अरे आपल्या अंतरंगाला मंदिर बनवा. कोणी काय सांगितलं ते आपण मनात टाकतो, असं होता कामा नये. म्हणून मनाला तुम्ही ज्या संगतीत ठेवाल मन तसा आकार घेईल. मनाला कोणता रंग नाही आहे, पण तुम्ही ज्या रंगात त्याला टाकाल तसा तो रंग तो आकार घेईल, तसा तो रंग तो घेईल. म्हणून समर्थ रामदास स्वामीही मनाचे भरपूर श्लोक लिहिले आहेत मनाविषयी. ते काय म्हणतात? मना मानसी दुःख आणू नको रे, मना सर्वता शोक चिंता करू नको रे. विवेके देह बुद्धी सोडून द्यावी, विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, हे मना कशाला तू दुःख आणतोस? नको आणू रे दुःख, नको शोक चिंता करू रे. शहाणपणाने तुझी बुद्धी विवेक जागृत कर. हे सोडून दे, सर्व देह बुद्धी सोडून दे, विदेहीपणे मुक्तीत भोगीत जावी. म्हणजे काय? देहापलीकडे मुक्त जी अवस्था आहे, मी देह नाही, मी देवच आहे, मी ईश्वरी तत्व आहे, मी शुद्ध परिशुद्ध आत्मा आहे. ती मुक्ती सोहळा अनुभव कर आणि तो सुख सोहळा भोगीत जावी, हे खरं सत्य आहे. असे समर्थ रामदास स्वामी सांगतात. आपले संतांचे श्लोक अलौकिक आहेत, पण आपण कधी अभ्यास करत नाही. म्हणून आपले मन खूप चांगले आहे, त्या मनाला चांगले चांगले म्हणत चला. त्याला चांगले संगतीत संतांच्या संगतीत ठेवा. संत संगती देई सदा सर्वदा. आपण आपल्या मनाला नामाची सवय लावली पाहिजे. आपल्या मनाला कधीच वाईट वाईट बोलू नका. बघा तुम्हाला ते सर्व चांगलं चांगलं आणून देईल. म्हणून त्या मनाला काय करा? मनाला नामाची गोळी लावा, मनाला सत्संगाची गोळी लावा. मग ते मन कसं होईल? येथे ज्ञानेश्वर माऊली सांगतात, तू मन हे मीची कर, माझे भजने प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाते. म्हणजे काय? जेव्हा ते मन मीची करी माझ्याकडे वळवशील, प्रभूचे प्रेम भजन करेल, तेव्हा ते हळूहळू भक्ती परिपक्व होईल आणि भक्तीचे रूपांतर मुक्तीत होईल. तेव्हा सर्वत्र त्या एका ईश्वराला नमस्कार होईल. म्हणून आपण काय करतो? याला भज, त्याला भज, त्याला भज. आपण कोणत्याच एका देवाला भजत नाही. बघा सर्वांमध्ये एकच तत्व आहे, एकच परमेश्वर आहे. देव वेगवेगळा आहे का? नाही, देव एकच आहे. मी जेव्हा ज्ञानेश्वरी वाचत होती, भगवंत कृष्ण भगवंत असे म्हणतात, भगवंत अर्जुनाला सांगतात, अरे अर्जुना, हे जे लोक आहेत ना, यांचं तुला काय सांगू? हे छोटे मोठे देवतांना प्रसन्न करतात आणि खुशी होतात आणि इकडेच जन्म आणि मरण पावत राहतात आणि इकडे जन्म घेत राहतात. ते माझ्यापर्यंत पोहोचत नाही. हे एका देवाला भजत नाही, हे मला सर्वत्र पाहत नाही. हे छोटे मोठे देवदेवता आशीर्वाद देतात आणि हे प्रसन्न होतात. त्यांना काय मिळालं की आणि त्या प्रसन्नतेत ते खुश राहतात, पण हे मला भजत नाही. म्हणून हे ज्याला बसतात ते त्या वाटेला जातात. म्हणून हे जे देवदेवतांना छोटे मोठे बसतात ना, त्या वाटेला जातात. जे भूतांना बसतात त्या भूतांच्या वाटेला जातात. जे पितरांना बसतात त्या पितरांच्या वाटेला जातात. आणि जे मला बसतात ते माझ्या वाटेला येतात. त्यांना मोक्ष प्राप्ती होते. पण यांना कधीच अशी बुद्धी होत नाही, माझ्याकडे हे येतच नाही आणि मला हे एकाला भजत नाही, सर्वत्र ते पाहत
नाही. म्हणून ह्यांना काही गोष्टी कसं सांगायचे, गीता कधी वाचत नाही. असंच मला सांगायचं आहे की हे कधी गीता वाचत नाही, कधी संतांचे ग्रंथ वाचत नाही, कोणत्या संताला जाऊन विचारत नाही. नामस्मरण करतील तर पुण्यासाठी, नामस्मरण करतील तर मला हे मिळू दे, मला ते मिळू दे, मला पास होऊ दे, मला नोकरी लागू दे, मला बंगला मिळू, मला गाडी होऊ दे, माझं चांगलं होऊ दे, मला चांगलं मिळू दे. बघा ना, आपण किती स्वार्थी आहोत. आपण फक्त मिळण्यासाठी देवाकडे मागत असतो. अरे तुम्ही देवाकडे काय मागताय? किती छोट्या मोठ्या गोष्टी मागतायत. अरे तो ब्रह्मांडाचा स्वामी आहे. अरे तुम्हाला भगवंताने बुद्धी दिली आहे, भगवंताने हात पाय नाक कान डोळे सर्व तर तुम्हाला दिले, सर्व इंद्रिय बहाल केलेत. बुद्धी नावाची गोष्ट तुम्हाला दिली, कर्म करायला स्वातंत्र्य दिलंय तुम्हाला, तरी आपण भिकाऱ्यासारखे का मागता तुम्ही, मला कळत नाही. अरे देवाकडे छोट्या मोठ्या गोष्टी मागतात आणि दुःखी कष्टी होतात, तर देवाकडे देवच मागा ना. आज तुम्हाला हा बोध आहे, देवाकडे तुम्ही देवच मागा, दुसरं काही मागू नका. दुसरं तुम्हाला मागण्यासाठी देवाने तुम्हाला सर्व इंद्रिय दिलेत काम करायला. तुम्ही प्रयत्न करा, प्रयत्नाने सर्व काही मिळतं. म्हणून देवांनो, देवाकडे देवच मागा, म्हणजे तुम्हाला भगवंत दृष्टी देतील, तुम्हाला ह्या कणाकणात परमेश्वर दिसेल. सर्व संत कळकळून सांगून गेलेत, अरे देवाकडे देव मागा. तुकाराम महाराज काय म्हणायचे आपले, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. लोकांनी काय सांगितलं, न लगे देव, न लगे देव, म्हणजे आम्हाला देव नकोय, कुठे ठेवू आम्ही देव. आमचं अंतरंग एवढं गडूड झालेलं आहे की आम्हाला त्या देवाला ठेवायला जागा नाही. आणि तुकाराम महाराज म्हणतात, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. कोण होतं मला असं सांगणारे? संतच होते. अरे तुम्ही या, आम्ही तुम्हाला देव दाखवतो. पण लोकांना देव सुद्धा नकोय, इतके अंतरंग मलिन आणि गडूळ करून ठेवलेत. अरे कसं तुमचं दुर्भाग्य आहे, तुम्ही देवाला नको म्हणता. अशी कशी तुमची बुद्धीला जंग चढलेला आहे, तुम्ही देवाला, त्या ब्रह्मांडाच्या स्वामीला नको म्हणताय. तुमच्या अंतरंगात कसली एवढी भीती आहे, आणि ह्या भीतीचं कारण म्हणजे एकच की तुमची अधोगतीला. ह्या जन्मात तुम्ही मुकणार परमेश्वराला पाहण्यापासून. अरे त्यासाठी तर जन्म झालेला आहे, परमेश्वराला पाहण्यासाठी. मनुष्य देह हा सर्व प्राण्यांमध्ये श्रेष्ठ जन्म आहे मनुष्याचा. आणि हा मनुष्याच्या जन्मात येऊन तुम्ही स्वतःचं असं भाग्य घडवत आहात, तुम्ही स्वतःचं दुर्भाग्य करत आहात. त्या परमेश्वराकडे तुमचं मुखच होत नाहीये. तुमची बुद्धी जगाकडे वळत आहे. तुमची बुद्धी तुमच्या आतमध्ये वळवा. तो परमेश्वर बुद्धीच्या अगदी निकट आहे, तो जवळ आहे. पण तुम्हाला परमेश्वराला पाहायला वेळ नाही. आम्हाला जमत नाही, भरपूर काम आहे, ऑफिसचं काम आहे, आम्हाला घरी काम आहे, आमच्या मुलांना क्लासला सोडायला जायचं आहे. काय बोलावे, ह्या जगाची, या समाजाची कीव करावी तेवढी थोडी आहे. वाईट वाटते, आमचेही अंतरंग रडते की कसं यांना सद्बुद्धी येईल. हे परमेश्वरा, ह्या जगाचे कल्याण व्हावे, ह्या विश्वाचे कल्याण व्हावे. सर्व संतांना अशीच तळमळ वाटत होती की हे लोक कुठे जगतायत, मृत्यू लोकात हे वाहतायत. आणि त्यांनी कळकळून सांगण्याचा प्रयत्न केला. कोणी कीर्तनं केली, कोणी अभंग रचलेत, कोणी मनाचे श्लोक लिहिलेत, कोणी दासबोध लिहिला, कोणी ज्ञानेश्वरी लिहिली, कोणी तुकाराम गाथा लिहिली. काय बोलावे. सर्व संतांनी काय दिलं नाही तुम्हाला, काय कमी आहे तुम्हाला. ऐश्वर्य देऊन ठेवलंय. ग्रंथ हे ऐश्वर्य आहेत, ही तुमची संपत्ती आहे. हा तुम्हाला आत्मज्ञानापर्यंत मिळण्याचा एक रस्ता आहे, सद्गुरू प्राप्त करण्याचा मार्ग आहे. एवढे सत्संग आहेत, पण किती जण सत्संगात जातात? सर्वच दुनिया जाते का? नाही जात. एकच कळकळीची विनंती आहे, सद्गुरूंचे चरण धरा. तुम्ही कुठल्याही संप्रदायात जा, पण जा,
सत्संग करा, ऐका. मी तर सर्व महाराष्ट्राच्या लोकांना आपल्यांना सांगेल आणि बाहेरच्यांना पण, तुम्ही हरिपाठ करा. एक वरदान आहे आपल्या महाराष्ट्राला. आपले ज्ञानेश्वर माऊली आपल्याला हा ठेवा देऊन गेलेत हरिपाठ करायला. हरिपाठ करता करता तुम्हाला मुक्ती नाही मिळाली तर सांगा. असो, आपले मन खूप चांगले आहे. नका स्वतःला वाईट वाईट म्हणू. दुसऱ्यांना तर वाईट बोलतातच, पण तुम्ही स्वतःलाही वाईट बोलता. म्हणा ना, माझं मन खूप चांगलं आहे, खूप गोड आहे. बघा, तुमचंच मन तुमच्यावर प्रसन्न होईल आणि तुमचंच मन तुम्हाला आशीर्वाद देईल आणि भगवंताचा मार्ग दाखवेल. नका कोणाला वाईट बोलू, नका स्वतःला वाईट बोलू. असो, आपले मन खूप चांगले आहे. त्या मनाला चांगलं चांगलं बोलत चला. म्हणजे मन तुम्हाला अंतरंग, जेव्हा तुम्ही मनाला चांगलं चांगलं बोलणार त्यावेळेला मनातले जे पण विचार आहेत ते अंतरंगापर्यंत पोचतील आणि अंतरंग तुम्हाला तथास्तु म्हणेल. जय सद्गुरू. इथेच एवढं बोलून थांबते. जय सद्गुरू.